सकाळी झाल्या बेसिकली शिकारीवर पिल्ल येत आहेत आणि खाऊन झालं की पाण्यावर झालं, त्याच्यामुळे पिल्लांची वाट बघतो आपण. इतकी लोक आले, इथं एक वाघ आहे आणि त्यांनी रात्री एका सांबराला मारलंय आणि तो येऊन पकडून गेलाय, खाली बसलाय. इतकी माणसं वाघाला बघायला आले, माणसं लय झालीत आणि वाघ कमी झालेत. त्यामुळे हे चित्र असं दिसतंय, वाघ जास्त असायला पाहिजे होते, माणसं कमी असायला पाहिजे होती. तर गाड्या परत आली, एवढ्या गाड्या सगळ्या वाघ बघायला आल्या, वर आवाज करताय. 4 पिल्ले आहेत आणि वाघिणी आपतायत खाली. अबू मियाला वाटलं की नाही, या वनस्पतीमध्ये काहीतरी आहे. तर त्यांनी ती वनस्पती तोडली, त्याचा रस काढला आणि त्याच्या गावामध्ये एकाला असा सर्पदंश झाला. तर त्यांनी त्याचा रस त्या जखमेवर चोळला आणि तो पाला त्याला बांधला. आणि इट्स अनबिलिव्हेबल, त्यापासून त्या सर्पदंशापासून तो व्यक्ती जो आहे, दॅट स्पेसी वॉज वर्किंग ॲज अ अँटीविनोम. अशा प्रकारे जंगलामधल्या ज्या औषधी वनस्पती आहे त्याचा शोध लागतो. पावशा नावाचा पक्षी आहे जो हिमालयातून आपल्याकडे येतो आणि साधारण मार्चमध्ये आपल्याला इथे ऐकायला मिळतो. जून जुलैपर्यंत तो परत त्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. तर असे स्थलांतर करून येणारे पक्षी देखील इथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. नागझरीला आहोत आपण. नागपूरपासून एक 3 तासावरती आहे. तिथलं पिटेझरी गाव आहे. ते आपले किरण पुरंदरे पक्षीतज्ञ, पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमी, त्यांच्या पिटेझरी गावात आहोत. त्यांनी आता पुणे सोडले आणि इकडे स्थायिक झालेत आणि त्यांच्या भेटीसाठी इकडे आलो होतो आणि त्यांच्याशी गप्पा सुरू करणार आहोत आणि नंतर नागझरी जंगल बघणार आहोत. नागझरी जंगलात काय बघणार आहोत, पक्षी कसे बघणार, प्राणी कसे बघणार आणि त्याविषयी तुम्हाला नंतर लवकरात लवकर सांगूच. आता पहिलं कोणाचं गाणं ऐकायचं आपल्याला? आपल्याला गोंड आदिवासी गाणं ऐकायचंय. त्या सरिताताई उईके आहेत, त्या आता येत आहेत इथे. एक छोटी झलक त्या दाखवणार आहेत आपल्याला गाण्याची. अच्छा अच्छा. तर त्या गाण्याचं काय असेल ते आता माहिती घ्यायला आपण तिकडे जाऊया. ठीक आहे, चल. तुमचं नाव काय? सरिता. सरिता किती शिकली तू? 10वा वर्ग शिकली. 10? हो. आणि गाणं कुठलं शिकली? गाणं गोंडी गाणं आहे. लहानपणीपासून गाते? हो, आमची आजी गात होती. ते आता थोडासा मला माहित आहे. म्हणजे आजी कुठे गायची? घरी. म्हणजे तेव्हा जात बित होतं का तुझं? हो, जात होतं. आता आहे का? नाही, आता नाही आहे. जात नाही, उखळ नाही, सगळं गेलं आता. आता काय काय आहे? आता सगळं उखळात काही काम करत नाही. जात दळण पण बाहेरच. हो, दळण बाहेर. अगं यांच्याकडचं आणलं का? हे पण पिल्लू, ते पण पिल्लू. हो हो, बाय बाय. तिचं नाव आराध्या. छोट्या पिल्लाचं नाव आराध्या. ती 4 महिन्याची आहे. वा, 4 महिन्याची. काकू धरू, काकू याला नेऊन देते. सॉरी, घरी त्याच्या मम्मीकडे. हाय आराध्या. आराध्या
शिशिवाटा बंसी वो नारो राधा प्यारी शिशिवाटा बंसी वो ना शिशिवाटा बंसी वो नारो राधा प्यारी शिशिवाटा बंसी वो ना नावा बंसी मंदा सोनोता नावा बंसी मंदा सोनोता शिशिवाटा बंसी वो नारो राधा प्यारी शिशिवाटा बंसी वो ना शिशिवाटा बंसी वो नारो राधा प्यारी शिशिवाटा बंसी वो ना नावा बंसी मंदा चांदीता नावा बंसी मंदा चांदीता शिशिवाटा बंसी वो नारो राधा प्यारी शिशिवाटा बंसी वो ना शिशिवाटा बंसी वो नारो राधा प्यारी शिशिवाटा बंसी वो ना. जय हिंद. अजून ह्याचा काय अर्थ कळतो ह्याचं काय आहे म्हणणं? देऊन दे बंसी त्याची म्हणते कृष्णाला. राधा म्हणते देऊन दे बंसी त्याची म्हणते. हा बंसी त्याची बासरी त्याला देऊन टाक. हा बासरी देऊन टाक असं ते त्याला माझी बासरी सोन्याची आहे म्हणते चांदीची आहे म्हणते ते बंसी देऊन घे म्हणते. झाला. आणि हे गाणं कधी म्हणतात म्हणजे कुठल्या सणाला? नाही जात्यावर दडाच्या वेळेस कृष्णाच्या वेळेस कृष्ण जेव्हा मानतो नाही का आपण तेव्हा. ओवी तू काहीतरी म्हण ना वानरीनं बाई नका लवू खांदो खांदी खूप छान आहे ते. हा ते म्हणा की दिलं भारी. या इकडे. गिट्टीत गिट्टी सरकारी गिट्टी जवान पोरीला पाहून मारतो सिटी जवान पोरीला पाहून मारतो सिटी. परत काय गिट्टी तर काय? गिट्टी तर गिट्टी सरकारी गिट्टी जवान पोरीला म्हणजे पाहून. गिट्टी असतो ना आपण बद्रीची वापरतो घरांसाठी दगड छोटेवाले स्लॅब साठी वगैरे. हा खडी 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 आमच्या इकडे गिट्टी म्हणतात तिला. हा आता हे की मामावा गोंडवाना जय सेवा इंदाना जागे की मामावा गोंडवाना जय सेवा इंदाना लिकाई पडाई मटकियाना लिकाई पडाई मटकियाना ये रंग रंगाता मावा निशाना सबकुन अर्जी उई के कियाना सबकुन अर्जी उई के कियाना जय सेवा इंदाना जय सेवा इंदाना. मी ज्या नाटकामध्ये काम करत होतो पूर्वीचे ड्रामा नावाची नाटकाची परंपरा होती आमच्या इकडे. त्या नाटकाचं मी एक सुरुवातीचं गीत म्हणून दाखवतोय. हस्त जोड कर करते प्रणाम सुनो गणराज पुकार हमारी आज रंग सभा में हमको देना होशियारी असो खेल निकाले वाली व सुग्रीव अर्थात है ना जी भक्ति का परिणाम हम करते तुम्हें प्रणाम सुनो गणराज पुकार हमारी आज रंग सभा में हमको देना होशियारी हम छोटे छोटे बालक है जी तुम्हारे चुक भूल हुई तो हमें माफ कर देना हस्त जोड़े कर करते प्रणाम सुनो गणराज पुकार हमारी आज रंग सभा में हमको देना होशियारी. मी जेव्हा नाटकात पहिल्यांदा आलो तेव्हा वसंत सबनीसांचं ते कुठलं नाटक दादा कोंडकेंनी केलेलं दादा कोंडके करायचे त्या वग होता का तो? हा वग होता. नाही इच्छाबाजी पुरी करा इच्छाबाजी पुरी कराच्या पहिल्या ह्याच्यावरती एक अशा टाईपचं गाणं नाही प्रार्थना आहे ती मी पाठ केली ती जे नाटक सुरू व्हायच्या आधी. हे शुभवदना सांबनंदना आद्य पूजेचा माल तुला रंग जमू दे दंग होऊ दे सकल कलांचा तू ठेवा नादसुरांचा छंद लागला वाद्यमेळ हा घुमू लागला नटसंच तव आणि रंगला विघ्नहराया ये देवा. किती 40 वर्षापूर्वीच 40 वर्षापूर्वी हे म्हटलं ना ते आठवण.
म्हणजे असंच की पक्षी प्राणी फुलपाखरं कीटक हे कासव जे आहे ना ससा. हे सगळं आणि हे पेंटिंग या मुलींनी केलंय हे सगळं अक्रेलिक फॅब्रिक पेंटिंग आहे हे. आणि आता या ज्या ताई आहेत या आसनं करतात हे आसन आहे म्हणजे? पूजा पाठ मेडिटेशन करण्यासाठी बसायचं खाली आता याला खाली ते पॅडिंग वगैरे घालतील असं आसन करतील या. अरे वा सुंदर आयडिया. अशी 60 गोष्टी आम्ही करतो किंवा या उदाहरणार्थ 1 दिवसाच्या ट्रिपसाठी बॅग आहे इकडे आपण पाण्याची बॉटल ठेवू शकतो म्हणजे एअरपॉड केसेस पासून बदल अरे वा. सगळं आम्ही करतो आणि याच्यातनं यांना रोजगार अच्छा मिळणं. पेन आहे कोणाकडे हळद हे काय आहे? आता हे आमच्याकडे ना काही फूड प्रॉडक्ट पण आहेत म्हणजे डायरेक्ट गावातनं आमच्याकडे येतात तर त्याच्यामध्ये हळद आहे त्यानंतर मसाला आहे हे काबुली चणे अच्छा हे गावातले हे गावातली जी लोक आहेत ना तर त्यांच्याकडनं आम्ही घेतो आणि बाहेर पाठवतो म्हणजे ह्याच्यातनंही यांना रोजगार मिळेल. छान छान आयडिया आहे ना. खूप सुंदर आयडिया. 25 महिलांना आता सध्या 4 वर्ष होतील हा प्रकल्प चालू आहे त्यामुळे मी हा प्रकल्प सांभाळते. अरे वा. आणि या सगळ्यांची साथ आहे मस्त मस्त. त्या मैत्रिणींची सगळ्या. गुड आयडिया हे बसल्या बसल्या आणि काहीतरी काम केल्याचा किती आनंद आहे. हाताला काहीतरी काम मिळतं. नमस्कार. आपण सगळेजण छान सफारीला जात आहोत. पानझड झालेली आहे जंगलामध्ये अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकू येत आहेत वेगवेगळे प्राणी दिसतील वाटा दिसतील आणि वाटांवरती प्राण्यांच्या पायांचे ठसे पण दिसतील. काही ठिकाणी झाडांवरती ओरखडल्याच्या कुण्या दिसतील. असं हे जंगल वाचायला आज आपण बाहेर पडलेलो आहोत.